दिवाळीच्या दिवशीचा लक्ष्मीपूजनाचा जो प्रसाद असतो तो प्रत्येक घरामध्ये हमखास उरतोच। तर आज आपण याच प्रसादापासून म्हणजे या लाह्या किंवा मुरमुऱ्यापासून मस्त खमंग कुरकुरीत असा नाश्ता तयार करणार आहोत। तर माझ्याकडे सुद्धा हा प्रसाद उरलेला आहे। तर 1 वाटी या लाह्या आहेत। तर ह्या आपल्याला मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि मिक्सरला याची बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे। ह्या लाह्या थोड्याशा नरम पडल्या असतील तर कढईमध्ये थोड्या वेळाला परतून घ्यायचं आणि नंतर मिक्सरला याची पावडर बनवून घ्यायची। पावडर अगदी सहज होत नाही, वेळ थोडासा जास्त लागतो आणि खूप बारीक अशी पावडर सुद्धा होत नाही। तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता, जाड रव्यापेक्षा सुद्धा जाड याची पावडर तयार होते। आता या पावडरमध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊ। नंतर अगदी थोडंसं मी हिंग टाकलेलं आहे, पाव छोटा चमचा जिरं, अर्धा चमचा यामध्ये मी गरम मसाला, रंग छान येण्यासाठी अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर, पाव चमचा हळद आणि 1 हिरवी मिरची बारीक चिरून टाकलेली आहे। हा पदार्थ ना खूप जास्त भारी होतो, त्यामुळे मुलं अगदी आवडीने खातात। तर हिरवी मिरची चिरून न टाकता थोडीशी ठेचून टाकलीत ना तरी सुद्धा चालेल। नंतर थोडीशी कोथिंबीर सुद्धा यामध्ये चिरून टाकायची आहे आणि थोडंसं अद्रक किसून टाकायचं आहे। नाश्ता आणखी जास्त खमंग होण्यासाठी तुम्ही यामध्ये तीळ टाकू शकता, चाट मसाला सुद्धा टाकू शकता। याला छान बाइंडिंग येण्यासाठी ना यामध्ये पोहे खाण्याचे 2 चमचे मी बेसन पीठ टाकलेलं आहे। बेसन पिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता किंवा याऐवजी तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता। नंतर 1 मध्यम आकाराचा बटाटा आहे, तो मी उकळून घेतलेला आहे, तो यामध्ये टाकायचा आणि सर्व मिश्रणाबरोबर छान कुस्करून घ्यायचा किंवा याला छान एकजीव करून याचं एक मिश्रण किंवा पीठ भिजवून घ्यायचं आहे। तर यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। जर जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असाल तर पाणी थोडंसं वापरलं तरी सुद्धा चालेल। तर इथं अजिबात पाणी वगैरे न वापरता इथे मस्त हे मिश्रण किंवा पीठ भिजवून तयार झालेलं आहे। खूप जास्त घट्ट सुद्धा नाही आणि खूप जास्त सैलसर सुद्धा नाही, जसं रेग्युलर चपातीसाठी पीठ भिजवताना तशा पद्धतीचं हे तयार झालेलं आहे। याला मुरवत वगैरे ठेवायची गरज नाही, लगेच आपण याचा नाश्ता बनवून घेऊ। तर हा संपूर्ण गोळा घ्यायचा आणि याला गोल गरगरीत आकार द्यायचा। दोन्ही बाजूने याला थोडंसं तेल लावून घ्यायचं, जेणेकरून पोळपाटाला लाटताना हे अजिबात चिकटणार नाही। तेल लावून झाल्यानंतर अगदी हलक्या हाताने याची एक थोडीशी जाडसर चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता चपाती लाटून झालेली आहे आणि रेग्युलर चपातीपेक्षा याला थोडंसं जाडच ठेवलेलं आहे। आता याला आपण कापून घेऊ। तर कडेला ज्या चिरा पडलेला आहे तर तो भाग थोडासा कापून घेऊ आणि बाजूला ठेवून देऊ। नंतर इथे याला त्रिकोण आकारामध्ये आपण कापून घेणार आहोत। तुम्हाला हवं तर तुम्ही गोल सुद्धा कापू शकता किंवा चौकोन किंवा तुमच्या आवडीच्या कुठल्याही आकारामध्ये तुम्ही याला बनवू शकता। लाटून न घेता हातावरती सुद्धा तुम्ही याला आकार देऊ शकता। तर इथे हा नाश्ता कापून तयार झालेला आहे, याची जाडी सुद्धा तुम्ही बघू शकता। नंतर गॅसवरती ना मी एक नॉनस्टिक तवा ठेवलेला आहे, यावरती 3 पोहे खाण्याचे चमचे तेल टाकायचं आहे आणि तेल संपूर्ण तव्यावरती पसरवून घ्यायचं आणि मध्यम ते मोठ्या आचेवरती तेल बऱ्यापैकी गरम झाल्यानंतर एक एक करून हा नाश्ता यावरती ठेवायचा आहे आणि याला शॅलो फ्राय करून घ्यायचा आहे। छान हलक्या तांबूस रंगावरती नाश्ता हा फ्राय करून घ्यायचा आहे। इथे मी शॅलो फ्राय केलेला आहे, पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलामध्ये डायरेक्ट तळून सुद्धा घेऊ शकता। तळलेला यापेक्षा सुद्धा जास्त टेस्टी लागतो। तर इथे मी एक बाजू मध्यम आचेवरती जवळपास 1 ते 1.5 मिनिट छान फ्राय करून घेतलेली आहे। आता याला पलटवून घेऊ। तुम्ही बघू शकता खालच्या बाजूने छान रंग आलेला आहे आणि दुसरी बाजू सुद्धा आपल्याला याच पद्धतीने अशीच मध्यम आचेवरती 1.5 ते 2 मिनिट भाजून घ्यायची आहे। यावरती ना मी आणखी अर्धा चमचा एवढं तेल टाकून घेते, तुम्ही नाही टाकलं तरी सुद्धा चालेल। तर 1.5 ते 2 मिनिटांनी दुसरी बाजू सुद्धा या नाश्त्याची भाजून तयार झालेली आहे आणि दोन्ही बाजूने ना मस्त क्रिस्पी कुरकुरीत हा नाश्ता तयार होतो। तर दुसऱ्या बाजून सुद्धा तुम्ही बघू शकता मस्त रंग याला आलेला आहे। नाश्ता आपला तयार आहे, तर एका प्लेटमध्ये आपण याला काढून घेऊ आणि खरंच हा नाश्ता एवढा कुरकुरीत आणि चमचमीत लागतो ना, घरी एकदा नक्की बनवून बघा आणि कसा वाटला हे कमेंट करून सुद्धा नक्की सांगा। हा नाश्ता तुम्ही टोमॅटो केचप बरोबर खाऊ शकता किंवा अगदी तसाच खाल्ला ना तरी सुद्धा खूप भारी लागतो। त्यामुळे नक्की करून बघा। कसा वाटला कमेंट करून सांगा। आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।